तो मावस मामा होता त्याला लय नाद हां त्याने बी असं लहानपणापासून त्याला अभ्यास त्याच्यामुळं ते नाद जे भरला तिथपर्यंत झालो पुन्हा मग ते आता वारून किती काळ शिवरात्रीला वर्ष झाले बरं मी मग डायरेक्ट पुन्हा मला जास्त कळाल्यावर माझं मी कुठे फिरत गेलं तर मला पटलं का मी घेणार हां. पोरगा काय आता हे म्हणजे जवळजवळ 5-7 वर्ष 7-8 वर्ष झाले आता घरी जनावरही किती गया मोठ्या गाय एक 7 गाय आहेत हां आणि कालवडी एक 4-5 आहेत छोटे एक 4 आहेत. वर्षाच्या आतले ते कालवड कालवडी वर्षाची असते हां एक एक कालवड 1.5 वर्षाची आहे हां आणि 2 कालवडी 7-8 महिने बैल ही काय बैल नाही आता चालू होईल मागच्या वर्षी दिवाळीला गाईचा बैल आहे चालू चांगलं वासरं दिवाळीला चालू 2 वर्ष नाही नाही 15 महिने झालं 15 महिने झालं चांगलं माप आहे 6.5च्या सध्या हां असंच अंग बिंग बैलाला पण कलरची क्वालिटी ह्याच्यापेक्षा पिकी ह्या वयात सुद्धा एवढा कलर त्याला दाट येणार ना आई सारखा नॉर्मल कलर प्युअर खाण्याचा हा प्युअर सिद्धापूर खाण्याचा प्युअर प्युअर आणि आई जी आहे ती जुना कारजाळ म्हणून गाव आहे हां कारजळ हाय आहे का? पण माहित आहे तिथं बॉर्डरीला आला हा. असते ती कारखान्याजवळ हां त्या बैलाची आई खाली हां जर्सी जे असलं काय नाही हे जमीनदार होता माणूस. हे 2 चांगले दूध खायला हां शेळी एक बांधली तर बांधायची 20-25 हजाराची एक शेळी बांधायची हां असली शेळ्या बांधायची सगळं मिळून बारीक मोठ 17-18 चित्र ह्यात अजून असलं फिरणं खिलार एक जे असं आहे काय प्रत्येक क्षणी त्या प्रेमात पडते 5:30ला रात्री सकाळी घर सोडली हां किती 5:30 तिथे यायला 9 वाजले होते तरी वाटत किती माणसाने अडवला म्हणून तेवढं टायमिंग दिलेलं असते एक तासभर मागं पुढं वाटलं अशी कोणतरी माणसं चौकात वळखीला गाठ पडली का मग ते हळी मारल्यावर चहा पेली जायला नाही ते नादच असा आहे हम्म. ए मित्रांनो त्या नादा पुढे सगळं फिक्क पडते बघा खिलारचा नाद आणि ते कसं झालं माझ्या जन्मा टायमाला वडिलांना आमच्या गाई पाळली हां ती गाई वडिलांना तेव्हा गावात एक आमच्या चुलती आणि कालवड गावातली घेतली होती हा. अर्जुनच्या माणसापाशी हां आणि ती फळा आल्यावर कालवड त्याने इकाय काढली हां त्याचं शेत आमचं त्याच्याकडे काढली हां इकाय काढल्यावर आमच्या वडिलांना दोंडा पावली हां दोंडा कालवड घे लोक घेतलेली चांगली कालवड आहे कशाला हां घे लावली हा. तेव्हा 500 रुपयाला एकर जमीन मिळते तिची आमच्याकडे हां नदी काठाला किंवा वर काढराना हां 500 रुपयाला एकर जमीन मिळते तेव्हा आमच्या वडिलांना ते 250 रुपयाला कालवड